नमस्कार मित्रांनो, आपली नाती या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मृत पत्नी जिवंत भेटली. एका निर्दोष पतीच्या संघर्षाची ही सत्यकथा आहे. ही कथा आहे सोनू सैनी आणि त्याचा मित्र गोपाळ सैनी यांची आहे, ज्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगवास भोगला. प्रेम, लग्न आणि अचानक गायब होणे. 2015मध्ये सोनू सैनीची ओळख आरती नावाच्या मुलीशी मेहंदीपूर बालाजी येथे झाली. दोघांनी लग्न केले. मात्र लग्नानंतर अवघ्या 8 दिवसात आरती घरातून कोणालाही काहीही न सांगता गायब झाली. खोटा गुन्हा आणि पोलिसांचा अमानुष छळ. आरती सापडत नव्हती. दरम्यान मथुरा पोलिसांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. आरतीच्या वडिलांनी तो मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी संशयावरून सोनू आणि त्याचा मित्र गोपाळ यांना अटक केली. पोलिसांनी सोनूवर अमानुष थर्ड डिग्री वापरली, त्याचे नखे उपटले आणि एन्काउंटरची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून सोनूने न केलेला खून कबूल केला. सोनूला 18 महिने तर गोपाळला 9 महिने तुरुंगात राहावे लागले. समाजाने वाळीत टाकले. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. समाजाने त्यांना वाळीत टाकले. गोपाळचे ठरलेले लग्न मोडले आणि त्याच्यावर 20 लाखाचे कर्ज झाले. आणि मित्रांनो, नंतर 7 वर्षानंतरचा चमत्कार. सोनू आणि गोपाळ भाजी विकण्याचे काम करू लागले. एके दिवशी भाजी विकताना त्यांना एक महिला दिसली, जिचा आवाज आणि वागणे हुबेहूब आरतीसारखे होते. खात्री करण्यासाठी त्यांनी वेषांतर केले आणि सरकारी कर्मचारी बनून त्या महिलेच्या घरी गेले. शौचालयाच्या योजनेचे आमिष दाखवून त्यांनी कुटुंबाची कागदपत्रे तपासली. तेव्हा ती महिला दुसरी कोणी नसून सोनूची पहिली पत्नी आरती असल्याचे सिद्ध झाले. मित्रांनो, धक्कादायक वास्तव. आरती जिवंत होती आणि तिने दुसरे लग्न करून आपला संसार थाटला होता. तिने स्वतःच्या सुखासाठी सोनू आणि गोपाळच्या आयुष्याची राखरांगोळी होऊ गेली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर सत्य समोर आले की ज्या खुनासाठी सोनूला शिक्षा झाली तो खून कधी झालाच नव्हता. मित्रांनो, ही घटना पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटीवर बोट ठेवते. सोनू आणि गोपाळच्या जिद्दीमुळे एक जिवंत माणसाला मृत घोषित करणाऱ्या यंत्रणेचा बुरखा फाटला. मित्रांनो, ही केवळ एक बातमी नाही, तर आपल्या व्यवस्थेतील त्रुटीवर ओढलेला ओढाखोड आहे. या घटनेतून आपल्याला 3 महत्त्वाचे धडे मिळतात. जिद्द आणि सत्याचा शोध. सोनू आणि गोपाळने जर हार मानली असती तर ते आयुष्यभर खुनी म्हणूनच जगले असते. जेव्हा समाज आणि कायदा तुमच्या विरोधात असतो, तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून सत्याचा शोध घेणे किती महत्त्वाचे आहे हे यातून समजते. तपास यंत्रणाची जबाबदारी केवळ संशयावरून किंवा दबावाखाली येऊन कोणाचाही अमानुष छळ करणे एखाद्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. पोलिसांनी केस क्लोज करण्याच्या घाईत एका निर्दोषाला शिक्षा दिली. हे अत्यंत दुर्दैवी आहे. स्वार्थी वृत्तीचे परिणाम. स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यांच्या आयुष्याचा बळी देणारी आरतीसारखी प्रवृत्ती समाजासाठी घातक आहे. आपली एक चुकीची कृती 2 कुटुंबाची राखरांगोळी करू शकते. याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. शेवटी इतकेच म्हणेन, सत्य परेशान होऊ शकतं, पण पराजित नाही.